एकदा दुर्गा उठली ना रडाय चालू केलं की थांबणार नाही, पाय वाकडा पण होत नाही, सरळ पण होत नाही, सुजल्यानंतर. आता एवढ्यातच बघा ओमचा बर्थडे करून झाला आणि सगळे तिकडल्या घरी गेल्यात बरं. आणि बघा भाऊजी पूजा आणि स्वीटी भैया तिकडल्या घरी गेला. तर मी म्हणलं होतं थांबा मी स्वयंपाक करते, बाजूच्या भाकरी आणि अंड्याची भाजी, पण तिकडं पण चिकन का काहीतरी मटण केलंय, त्याच्यामुळे पूजा म्हणली तिथला स्वयंपाक शिल्लक राहील, फक्त भाकरी करायच्यात, मी तिथं गेल्यावर करते म्हणली. मी तरी म्हणलं होतं इथं भाकरी करते पटकन होईल, तर नाही ऐकलं, गेला तर तिकडं बघा. आणि आत्या आणि आई थांबल्या तर इथं, तर ह्यांनी गेलं तर मासे आणाय. आत्या म्हणल्या चिकन आणूस तर अंडे आणूस तर मासेच आण. मग आत्यांना पण आवडतात आणि आईंना पण आवडतात बघा, त्याच्यामुळं मासे करायच्यात. आणि मी तोपर्यंत भाकरी करून घेणार आहे. आता इकडं आता किती 9 वाजल्यात, स्वयंपाकाला लय उशीर होणार आहे, कारण की माहिती आहे तुम्हाला मासे करायचं म्हणलं की उशीर लागतोच बघा. आणि भाकरी पण होत्या तोपर्यंत करून. आणि सोनं पण त्यांच्यावर गेलाय बघा. तर इकडं बसलं सगळेजण मालिका बघतात. रावदूने कॉम्प्युटर लावून दिलं. तर चला मी घेते भाकरी करून आता. तर इथं बघा मी सगळं सामान घेतलंय अंड्याची भाजी करण्यासाठी. कांदा घेतला 2 चिरून, खोबरं घेतलंय, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि फुटाणे. तर अंडी पण सोलून घेतल्या ती आणि भाकरी पण करून झाल्यात. 8-9 भाकरी केल्यात, 9 केल्यात बघा. आणि इथं सगळं मसाले आहेत, परत दाखवते. तेल तापण्यासाठी ठेवले, तेल पण तापले. चला मी आता कांदा भाजून घेते, खोबरं लसूण सगळं भाजून घ्यायचं आहे मला ही तेलामध्ये आणि पेस्ट करून घ्यायची. तर हे तर बघा मगाशी मी तुम्हाला सगळं सामान दाखवलेलं, सगळं मी तेलामध्ये तळून एकदम बारीक करून घेतलंय बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि कसं तेल सुटलंय बघा. आणि हे तर मी मसाले काढून ठेवल्यात. लाल तरीची पावडर ही, काळं तिखट, अंडा कढी मसाला आणि इथं आहे घरकुल. तर एवढं सगळं मसाले आहेत. आणि हळद बघा मी ह्याच्यामध्येच टाकून घेतली, हळद टाकली बघा तेलामध्ये तळून. तर दुर्गाला बळच नादी लावली बाहेर आत्यांनी, राही नाही. तर एवढं मसाले आता मी टाकून घेते. तर सगळं मिक्स करते आणि चांगलं तळते ह्याला. आणि दुर्गा आलीच बघा, झालं. आणि अंडी पण टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि फुटाणाचं गरज पडले तर फुटाणाचं पीठ पण. थांब बाळा थांब, अयो साडी ओढू नको की दुर्गा, थांब, साडी ओढू नको की दुर्गा, आता काय खरं नाही. तर हे तर बघा मी मसाला मस्तपैकी तळून घेतलाय आणि त्याच्यामध्ये टाकल्यात अंडी. तर तर आता मी थोड्या वेळात 2 मिनटं परतून घेणार आहे ह्याला. आणि गरम पाणी थोडंसं टाकणार एक तांब्यावर. लय पातळ पण नाही करणार आणि लय घट पण नाही, मध्यमच करणार आहे बघा भाजी मी आता ह्याची. बघू कशी होती भाजी ह्याची. तर तुम्ही गरम पाणी करण्यासाठी ठेवलंय आणि ही वासले भारी सुटली ह्याची आता. आता बघा मी इथं टाकलंय अंड्यामध्ये पाणी बघा. आणि ह्याच्यामधली मी निम्मी भाजी आटवून घेणार आहे. आटवून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. आणि दुर्गा लय रडतीय, तिला आता झोप आली दुर्गाला. चला आता मी शिजण्यासाठी भाजी ठेवते बारीक गॅस. चला आता भाजी शिजून तयार आहे. आणि अशी किती भारी तरी उतरली बघा. आणि लय पातळ पण नाही केली आणि लय घट्ट पण नाही केली, अशी भाजी केली. हा हे काय ताट करते आता. तर चला आता ताट करते, सगळ्यांना भुका लागल्यात. बर्थडे केल्यामुळे उशीर झाला जरा खूप. काय सांगताय भूताचं सांगा. होय वा, काय सांगताय भूताचं. तुझी बहीण विद्या शिकली गुजरातला जाऊन, कोणाला भूत लागलं बहीण असं लागलं तर सांग. तिथं चालावे परत आणखी विद्यापाशी. काय सांग भूत काढते आता. भाजीला तिखट झाली, ती पुढे हाय एवढी टाकली होती मी ती मसाल्याची. तुला सांगतो भीती म्हणून तिला मिळावा कसला याला कोणता साप आणून देणार.
ते पचन खातं या पाणी पिढी भेटतो काय पण जळतं एखाद्या पाणी तिला खायचं तिच्या सुरक्षेसाठी आणतोय सुरक्षेसाठी आणताय का घाबरून टाकायला आणताय का वर लावायला आणताय अवघड तुम्ही म्हणते घराच्या मालकाला व्हायचं नाही बाबा कशाला मालकीनं कशाला काय हा एवढं मालक कुठे घराच्या मध्ये ह्या घरावर लोन आहे म्हणलं काही मालक बँकवाले उचलून नेलं म्हणजे शेवटची इच्छा म्हणजे पूर्ण बाजू द्या नेहमी 300 चौकात सोडून गेलं बँकवाले 3 दिवस तिथे फिरत होते चौकात घर गवत नव्हतं. तर रात्री बघा सगळे बड्डे करण्यासाठी आले होते इथं आणि परत बड्डे झाल्यानंतर गेली बघा आणि मग रात्री मी स्वयंपाक केलेला व्हिडिओ शिल्लक तसंच आहे कारण व्हिडिओ लय मोठा होता म्हणून निम्मा कट आणला त्यातला आणि म्हणलं आता ह्याच्यावरती मिसळा. तर बघा सकाळीचा आत्यान ते तिकडे गेल्या चलत आणि परत धुणं हे धुतलं सकाळच्या पारी लवकर आणि दुर्गाला ना डोस द्यायला न्यायचं होतं बघा त्याच्यामुळे नाश्ता केला सगळ्यांनी आणि स्वयंपाक केला नव्हता. मग यायला उशीर झाला बघा हॉस्पिटलमधनं 12:30 वाजल्या इथं यायला कारण नंबर होतं बघा पुढं. मग आता स्वयंपाक झाला करून तरी पण व्हिडिओ काय घेतला नाही म्हणलं आता थोडासा घेऊन व्हिडिओ दाखवा तुम्हाला. तर आता इकडं भाकरी पण झाल्यात आणि चिकनची भाजी पण करून झाली. तर आम्ही सगळ्यांनी सकाळी नाश्ता केला आणि आता दुपार झाली जेवण काय आणखी कोणीच केलं नाही बघा. सकाळी नाश्त्याला केलं होतं पोळी आणि मटकी आणि वाटण नाही का भिजलेलं ते मिठाचं करून दिलं होतं सगळ्यांना खाण्यासाठी. तर आता वाजल्यात 2 वाजून गेलात बघा आणि आताशी आम्ही सकाळचं जेवण करणार आहे आणखी करायचं ताटक करायचं बघा. शेवटची भाकरी मी कडक केली आणि ह्या भाकरी काय लवकर उरकत नाही पीठ काय चांगलं नाही बघा असं वाटतं गव्हाचंच पीठ आहे भाकरी अशा जशा पाहिजे तशा अशा भाकरीच होत नाहीत अशा होत आहेत ह्या भाकरी त्याच्यामुळे लय वाईट घेतं थोडंसं मळलं तरी लगेच चिकट झार होतंय गव्हाच्या पिठासारखं. कसं दळलंय काय माहिती का गव्हावरती दळलंय इतकं बारीक दळलंय एवढं पण बारीक नाही चाळ पण निघतोय त्यात तरी तशा भाकरी होतात. मला अशा भाकरी आवडतात तशा होतच नाही तर काय करावं आता. तर असू द्या आणि दुर्गा झोपली या तिला डोस देऊन आणला आणि इंजेक्शन पण होती बघा एक हातात आणि एक मांडीत बघा त्याच्यामुळं ती मांडी आता दुखणार तिची झोपली आता सध्या त्याच्यामुळे म्हणलं आता भांडी घासून घेऊ आणि जेवण पण करा तिला खायला चारला आल्या आणि झोपली चपाती आणि राधूने पण खाल्लंय मिठाचं. आता ओमला भूक लागली म्हणतं जेवाय दे तर आम्ही सगळेजण उपाशीच आहे. सकाळी नाश्ता केला त्याच्यावरतीच त्याला आता आम्ही घेतो जेवण करून आणि भांडे पण घासते आणि फरशी पण पुसायची आणखीन तोपर्यंत दुर्गा उठते. एकदा दुर्गा उठली ना रडाय चालू गेलं की थांबणार नाही पाय आकडा पण होत नाही सरळ पण होत नाही सुजली नंतर. तिथं बघा भाजी करून तयार आहे भाजी टाकली शिजाय मिठाची एकीकडं आणि एकीकडं अशा चपात्या केल्या बघा मिठाची भाजी शिजाय टाकल्यानंतर आणि तिकडं भाजी टाकली की 3 भाकरी केल्या ह्यांना आणि सोनाला आम्हाला लागतात चपात्या मला काय बाजरीची भाकर आवडत नाही. तर अशी भाजी करून तयार झाली लय घट्ट पण नाही केलेली पातळ पण नाही केली असं